तर जोरदार टाळ्या होत्या. राकेशजी पाटील थोडेसे ते भावुक झाले, कारण जेव्हा जनामामा यांचं नाव घेतलं तर थोडीशी मात्र यावेळेला प्रतिक्रिया जरूर दर्शवत होते आणि एक सुंदर व्यक्तिमत्व ज्यांनी मात्र या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. तदनंतर जनामामा यांचं आपण एक सुंदर व्यक्तिमत्वाचं. नमस्कार सर्व माझ्या आगरी बांधवांना. प्रथम माझा पहिला नमस्कार सर्व क्रिकेटपटू. आणि तुम्हाला माहितीच असेल की आज आपण पालघर जिल्ह्यात आगरी समाजाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी, म्हणजे मग शिरसारा असो, उमरोली असो या आपला बारडोली असो, अनेक ठिकाणी आपण प्रत्येक वर्षी आपल्या वेगवेगळ्या पद्धतीनं मॅच भरवत असो. त्याचं कारण असं आहे की आपलं समाज एकत्र झालं पाहिजे, हा आपला हेतू आहे. मित्रांनो, मला बरेच लोक माझ्या घरी आले आणि मला सांगितलं की मामा तुम्ही आमच्या मॅचसाठी आले पाहिजे. बोला मामा प्रत्येक वरती असतो, परंतु तुम्हाला वारसा म्हणून, नवीन नेतृत्व म्हणून माझा मुलगा आणि माझी मुलगी श्रद्धा अजित पाटील व माझा मुलगा सूरज जनार्दन पाटील, ज्यांना आज आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचा आदेश आहे मला की मामा तुमच्या मुलांनी पालघरचं नेतृत्व करावं असं शिवसेनेच्या माध्यमातून आम्हाला वाटतं. म्हणून माझ्या सर्व आगरी बांधवांना माझी एक विनंती आहे. मी येणार नव्हता कारण तुम्हाला फायनल मॅचसाठी माझी मुलगी श्रद्धा अजित पाटील प्रोफेसर आहे आणि माझा मुलगा सूरज जनार्दन पाटील लास्ट इयरला आहे. हेच तुम्हाला नेतृत्व करणार होतं आगरी समाजाचं. परंतु अनेक कार्यकर्त्यांचा आग्रह होता मला की मामा तुम्ही आलेच पाहिजे. आणि समाजाचं प्रेम आणि जनमामा नाही असं होऊ शकते का? असं वाटतं का तुम्हाला? त्यामुळे मित्रांनो, नवीन नेतृत्व तुमच्या समोर असेलच, माझा मुलगा म्हणून सूरज जनार्दन पाटील म्हणून. परंतु कधी तुम्ही अर्ध्या रात्री जनामामाला आठवण करा. तुमच्यासाठी पहिली आलेला आहे, आज येणार, उद्या जिवंत असेपर्यंत येणारच, हे लक्षात घ्या. त्यामुळे सर्व माझ्या बंधू भगिनींना माझी विनंती आहे की जनामामा 55 वर्षाचा झालेला आहे. 60 वर्षानंतर रिटायरमेंट असते. 5 वर्ष तुमच्याकडे अजून बाकी आहेत. त्यामुळे 5 वर्ष तुमच्याकडे संधी आहे आणि 5 वर्षात तुम्ही जे काय कामं सांगाल मी ती नक्कीच करणार आहे. मला वाटत नाही मी 60 वर्षानंतर रिटायरमेंट घेणार. जिवंत असेपर्यंत तुमचं काम करणारच. आदरणीय उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे मोठं पद आहे आणि त्यांचा आदेश आहे मला की मामा तुमच्या मुलांनी पालघरचं नेतृत्व करावं, शिवसेनेचं. साहेबांचा आदेश, कारण आम्ही पण शिवसैनिकच आहोत. स्वर्गीय दिघे साहेब, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं, शिवसेनेचं काम केलं. पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत माझ्या गावाच्या पैकीच्या पैकी मी सीट आणलेल्या होत्या. म्हणजे शिवसेना म्हणून मला कोणी शिकवायची गरज नाही. आणि राहिला प्रश्न वारसा म्हणून माझा मुलगा मी तुम्हाला देतो पालघर जिल्ह्यासाठी. तुम्ही त्याला सांभाळून घ्यायचं असेल. कधी चुक्या होतील, यंग जनरेशन आहे, चुक्या होतील. जर चुक्या झाल्या तर नक्की तुम्ही मामाकडे त्याचं कंप्लेंट करा. नक्कीच त्याची चुकी झाली असेल तर त्याचा आपण मार्ग काढू. लोकांना मला एकच सांगायचं आहे, आपल्या परिसरामध्ये पालघर जिल्ह्यात अनेक समाजाचे लोक आलेले आहेत आणि आपली संख्या कमी होत आहे. त्यामुळे सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे. चुक्या होत असतील, पक्ष म्हणून कोणीही पक्षाचं काम करा, माझी काही कोणाला कंप्लेंट नाही. ज्याला पक्ष आवडेल त्याने त्या पक्षाचं काम करा. परंतु समाज म्हणून अन्याय होत असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, हे लक्षात घ्या. आपण जर एकत्र आलो नाही तर आपण संपून जाऊ. आणि तुम्हाला नक्की सांगतो, जनामामा जिवंत आहे तिथपर्यंत समाज संपून देणार नाही, याची गॅरंटी सुद्धा मी घेतो. मी मेला तरी चालेल, परंतु माझ्या समाजावर झालेला अन्याय मी कधी सहन करणार नाही. तुम्ही पाहिलं असेल मध्ये यूट्यूबच्या माध्यमातून मी कुठे डोंगरपाड्याच्या मध्ये एक प्लॉटसाठी आपल्या समाजावर अन्याय होत होता, मी उभा राहिला आणि न्याय मिळवून दिला. तसं प्रत्येक माझ्या समाज बांधवांना एक माझी विनंती आहे, राजकारण म्हणून तुम्ही प्रत्येक पक्षाचं वेगवेगळं काम करा, माझी काही हरकत नाही. परंतु समाजावर अन्याय होत असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी. खूप खूप धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या होत्या जनावमा यांच्यासाठी. मोठ्या दिलाचा फक्त क्रिकेट निमित्त. दिलवाला